नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिसिंग नंबर्स पाहणार आहोत। तर बघा, भरपूर साऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये असा प्रश्न नक्की असतोच। त्यामुळे तुम्हाला मी हा क्वेश्चन घेतलेला आहे, कारण बुद्धिमत्तेला असे प्रश्न भरपूर मुलांना येतात। त्यामुळे बघा, असे तुम्हाला प्रश्नोत्तरे लिहायला यायलाच पाहिजेत। तर बघा, आपण इथे एक चार्ट घेतलेला आहे आणि या चार्ट मध्ये इथे शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि नेमकं इथं उत्तर काय येतंय ते आपल्याला शोधायचं आहे। तत्पूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला यामध्ये मी भरपूर असे एक्झाम्पल घेतलेले आहेत। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, इथे सुरुवातीला संख्या घेतलेली आहे 28, 58, त्यानंतर आहे 118, 21, 44, 90 आणि इथं 47, 96 आणि इथं काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे। तर आता बघा, इथे एका लाईन मध्ये एका स्थानी 8, 8, 8 आलेलं आहे। तर असं कसं आलं बरं? 28, 58, 118 इथे नेमकी काय ट्रिक आपल्याला उपयोगी पडते ते आपण जरा बघूया। आता बघा, इथं नेमकं काय केलं असेल आपल्याला शोधायचं आहे। 28 अगोदर घेऊ आपण। आता आपण 28 दोन्ही करू, किती होतात बघू। तर 28 दोन्ही 56 होतात, पण इथं तर 58 आहे, इथं तर 58 आहे। मग आपण काय करूया, यामध्ये +2 करूया आणि संख्या आली 58। आता याप्रमाणे सगळं व्यवस्थित उत्तर आपले येतात का पाहूया आपण। दुसऱ्या नंबरला आहे 58। आता 58 दोन्ही आपल्याला करायचं आहे। 8 दोन्ही 16, 6 हातचा 1 आला, 5 10 आणि 1 11, 116 झाले। 116 मध्ये +2 करायचे आपल्याला, 118। म्हणजे इथं आपल्याला ही ट्रिक उपयोगी पडलेली आहे। आता खाली बघूया आपण, 21 गुणिले 2 करायचे आपल्याला, 21 गुणिले 2 करायचे आपल्याला। 21 गुणिले 2 आपण करतो तेव्हा उत्तर येतं 42, +2 करू, उत्तर आलं 44। इथं 44 आहे, म्हणजे इथं आपल्याला ही ट्रिक उपयोगी पडणार आहे। आता 44 गुणिले 2 करू आपण। 44 गुणिले 2, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 88 +2 करू, उत्तर येणार आहे 90। तर आता याप्रमाणे आपण याचं उत्तर आपण शोधू शकतो एकदम सोप्या प्रकारे। 47 आहे, गुणिले 2 करू आपण। 7 दोन्ही 14, 4 हातचा 1 आला, 4 दोन्ही 8 आणि 1 9, 94 +2 96 झाले। इथं 96 आहे बघा। आता 96 दोन्ही करायचे आपल्याला, 96 गुणिले 2, 6 दोन्ही 12, 2 हातचा 1 आला, 9 दोन्ही 18 आणि 1 19 आणि यामध्ये आपल्याला +2 करायचे, उत्तर आपलं येणार आहे 194। इथं उत्तर आपलं काय येणार आहे? 194 इज द राईट आन्सर। तर हे आपलं उत्तर येणार आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला भरपूर काही क्वेश्चन्स येतात आणि मग आपल्याला अशा काही ट्रिक्स शोधून काढायच्या असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला आन्सर लिहायचं असतं। आता हे झालं पहिलं एक्झाम्पल। आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया। तर बघा, आपण क्वेश्चन नंबर 2 इथं घेतलेला आहे। काय आहे बघा क्वेश्चन नंबर 2? इथं 1 आहे, 7 आहे, 2 आहे, 8 आहे, 6 आहे, 4 आहे, 9 आहे, 2 आहे, 5 आहे आणि खाली 4 आहे, 6 आहे। इथं क्वेश्चन मार्क आपल्याला दिलेला आहे। तर आता बघा, इथं नेमकं काय केलं असेल बरं? जर आपण असं बघितलं तर 7 आणि 1 8 होतात, मग 7 वजा 1 केला तर 6 पाहिजे, पण इथं 2 उत्तर आलेलं आहे। उभ्या पद्धतीने तर आपल्याला जमणार नाही, आपण आडव्या पद्धतीने बघू। 8 आणि 1 9 आले, पण 9 आणि हे 4 खाली कसं आलं? इथं 6 आणि हे 7 किती होणार? 13 होणार, पण इथं खाली संख्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, मग त्यामुळे आपल्याला हे पटकन सांगता येणार नाही। तर इथं आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे बघा। आपण पहिल्यांदा या 1 चा आणि या 9 चा आपण यांची ऍडिशन करू। पहिल्यांदा 9 ची आणि 1 ची, 9 आणि 1 झाले 10, 10 झाले। या 10 तून आपण हे जे 8 आहे ते मायनस करून बघूया, उत्तर आलं 2। आता जर इथं आपण 2 चा वर्ग घेतला तर तो 4 येणार आहे, तर तो इथे 4 येणार आहे। आता याप्रमाणे आपण इकडचं करून बघू, बरोबर येतं का फक्त। आता हे 7 आणि 2 प्लस करू, 7 आणि 2 9 झाले,
9 मधून आपण हे 6 मायनस करू, उत्तर आपलं 3 येणार आहे. आणि जर आपण 3चा वर्ग केला तर उत्तर आपलं 9 यायला पाहिजे, पण इथं 6 आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथं ही ट्रिक उपयोगी पडणार नाही. मग इथं आपण वर्गाच्या ऐवजी काय करायचं आहे, फक्त गुणाकार करायचा आहे. 2 आहे, 2 गुणिले 2 करू आपण, उत्तर 4 आलेलं आहे इथं. मग इथं उत्तर आपलं 3 आलंय. 3चा वर्ग करण्याच्या ऐवजी गुणिले 2 करू याला सुद्धा, कारण इथं आपण गुणिले 2 केलेलं आहे. त्यामुळे इथं सुद्धा आपण गुणिले 2 करू, उत्तर आपलं 6 येणार आहे. आणि ते इथं 6 उत्तर आलेलं आहे. बघा आपण काय केलं, पहिल्यांदा आपण 1 आणि 9 ची बेरीज केली, मग त्या बेरजेतून आपण ही मधली संख्या वजा केली. जे उत्तर आलेलं आहे त्याला 2 ने फक्त गुणलेलं आहे. इकडे आपण सेम तीच प्रोसेस केलेली आहे. आता इथं आपल्याला उत्तर शोधायचं आहे, इथं आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची. 2 आणि 5 यांची ऍडिशन करू. 2 आणि 5 झाले 7. त्या 7 मधून आपण हे 4 मायनस करू, उत्तर 3 आलं. मग आपल्याला 3 ला सुद्धा या 2 ने गुणायचं आहे. 3 दोन्ही 6, इथं उत्तर येणार आहे 6. हे आपलं आन्सर असणार आहे. उत्तर आपलं येणार आहे 6. तर अशा प्रकारे बघा, याला सुद्धा आपण ही ट्रिक वापरलेली आहे. आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. बघा आता इथं संख्या घेतलेली आहे, इथं 7 आहे, इथं 60 आहे, इथं 15 आहे. इथं सेम संख्या आहे. आता इथं काय करावं लागेल आपल्याला, इथं 54 आहे, इथं 26 आहे, इथं 10 आहे. आता इथं खाली संख्या वेगवेगळ्या आहेत. बघा इथं 124 दिलंय, इथं 28 दिलंय, इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे इथं संख्या कोणती येते ते आपल्याला शोधावं लागेल. आता जर आपण अशा प्रकारे जर बघितलं तर 60 आणि 54 यांची बेरीज जर आपण केली तर 4 आणि 6 आणि 5 किती होतं, 11 होतं. 114 आलेलं आहे. पण इथं तरी आपल्याला 124 पाहिजे. मग जर यामध्ये आपण 10 ऍड केलं तर 124 येऊ शकतं. पण इकडं काय करायचंय बघा, आपल्याला 60 आणि 26 आहे, इथं 6 6 7 880 आहे, पण इथे तर 28 दिलेलं आहे. मग यामध्ये आपल्याला 10 ऍड करून उपयोग नाही. त्यामुळे इथं आपल्याला ही ट्रिक उपयोगी पडणार नाही. म्हणजे उभ्या प्रकारे तर काही होऊ शकत नाही. त्यामुळे आपण आडव्या पद्धतीने काय होतं का ते बघूया. आपण काय करूया, पहिल्यांदा या दोन्हींची बेरीज करू. 60 आणि 60 किती होतात, 120 होतात. 120 होतात. मग आता आपलं उत्तर 15 येण्यासाठी या 120 ला आपल्याला कितीचा भाग द्यावा लागेल बघा. 8 न भाग देऊया आपण याला. बघा 8 एके 8, 8 दोन्ही 16 येतात. त्यामुळे 8 एके 8 करू आपण. पुढे किती उरलं, 4 उरलं. 8 पंचे 40. उत्तर आपलं इथं 15 आलेलं आहे. म्हणजे इथं तरी आपलं पहिलं गणित तर बरोबर आले. आता सेकंड नंबरचं बरोबर येते का बघू आपण. 54 आणि 26 यांची आपण पहिल्यांदा ऍडिशन करू. 4 आणि 6 10 झाले, हातचा 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, 80. आता या 80 ला सुद्धा आपण 8 नेच भागणार आहोत. 8 एके 8 आणि 8 10 80. म्हणजे इथं ही ट्रिक आपल्याला उपयोगी पडणार आहे. या दोन्हींची आणि या दोन्हींची आणि या सुद्धा दोन्हींची आपल्याला ऍडिशन करून त्याला आपल्याला 8 ने भाग द्यायचा आहे. बघा आता आपण या दोन्हींची पण बेरीज करू. 124 आणि 28 यांची आपण बेरीज करू पहिल्यांदा. 12 हाताला 1 4 आणि 5 आणि हा 1 152. याला सुद्धा आपल्याला 8 ने भाग द्यायचा आहे. आता याचं उत्तर किती येते बघू आपण. 8 एके 8 इथं येणार 8 एके 8, कारण 8 दोन्ही 16 येतं. संख्या पुढची येते. आता किती उरतंय बघूया. इथं आपल्याला 7 उरतं बघा. ते 7 इथं आपण लिहू. आता 8च्या पाड्यामध्ये 72 कितव्या क्रमांकावर आपल्याला आहे बघायचंय. 8 9 72 येतं. 8 9 72 येतं. म्हणजे इथं उत्तर येणार आहे 19. उत्तर किती येणार आहे, 19 आपलं आन्सर येणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपण हेही एक्झाम्पल लिहिलेलं आहे. तर आता आपण एक शेवटचं लास्ट एक्झाम्पल बघूया. बघा आता आपण लास्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता इथं सुरुवातीला आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता इथं संख्या काय आपल्याला शोधायची आहे. मग ज्या वेळेला पहिल्यांदा असं क्वेश्चन चिन्ह त्यावेळी थोडंसं आपल्याला अवघड जातं. बघा आता इथं संख्या 8 दिलेली आहे, इथं 11 दिलेली आहे, इथं 7 आहे, इथं 6 आहे, इथं 5 आहे, इथं 48 आहे, इथं 63 आहे, इथं 72 आहे. तर आता इथं काय आपल्याला लॉजिक वापरावं लागेल बघा. आता इथं 8 दिलेलं आहे, इथं 11 दिलेलं आहे.
तर अशा प्रकारे तर काय होऊ शकत नाही, कारण इथंच क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता आपण जरा उभ्या प्रकारे पण बघूया. बघा, पहिल्यांदा आपण असं बघू. आता इथं 63 आहे. मग जर आपण या दोन्हींचा गुणाकार जर केला तर बघा 8 सख्ख किती येतं? 8 सख्ख येतं 48. तर इथं ही संख्या आहे 63. म्हणजे इथं तर हे उत्तर येऊ शकत नाही आणि 11 5 55 येतं. त्यामुळे इथं आपल्याला हे पण उत्तर येऊ शकत नाही. आता इथं आपण काहीतरी ट्रिक वापरूया. बघा आता 63 कोणत्या पाड्यामध्ये आहे बरं? 63 कोणत्या पाड्यामध्ये आहे? तर ते आधी आपण बघूया. बघा 9 7 येतं 63 किंवा 7 9 63. मग आता आपण काय करूया, इथं 8 ला +1 करू, बरोबर 9 आले. 7 ला पण आपण +1 करू, बरोबर 7 आले. आणि 9 7 63 आपलं उत्तर आलेलं आहे. आता इकडं पण आपल्याला तसं जमतंय का बघू. 11 + 1 बरोबर 12, 5 + 1 बरोबर 6 आणि 12 सख्ख 72 आलेलं आहे. म्हणजे आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 9 आणि 7 यांचा आपण गुणाकार केला तो 63 आला. 12 आणि 6 यांचा आपण गुणाकार केला तो 72 आला. मग आता इकडं आपल्याला सेम तशीच प्रोसेस करायची आहे आणि इथं आपल्याला योग्य संख्या शोधायची आहे. जर या 7 ला आपण +1 केला तर उत्तर 8 येणार आहे. फक्त डोकं चालवायचं आहे आपल्याला. मग 8च्या पाड्यामध्ये 48 कितव्या क्रमांकावर आहे? 8 सख्ख येतं 48, म्हणजे ह्याचं उत्तर 6. 8 सख्ख 48, उत्तर 6 आहे. मग इथं नेमकी संख्या किती पाहिजे? तर इथं संख्या 5 पाहिजे. इथं संख्या किती पाहिजे? 5 पाहिजे. आणि जर त्यामध्ये आपण +1 केला तर आपलं उत्तर 6 येणार आहे. अशा प्रकारे आपण लॉजिक वापरू शकतो, कारण प्रत्येकामध्ये आपण +1 केलेलं आहे. मग इथं उत्तर 6 आलं. मग याचं मेन उत्तर किती आहे? तर 5 आहे. आणि 5 मध्ये जेव्हा आपण +1 करतो तेव्हा 6 येतं आणि 6 8 48. मग इथं आपलं उत्तर आलेलं आहे 5. हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लॉजिक वापरावं लागतं. तर बघा, जर तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये असे काही क्वेश्चन्स आले तर तुम्ही सुद्धा काहीतरी लॉजिक वापरून, छान छान ट्रिक वापरून तुम्ही ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.